5% थकीत निधीसाठी दिव्यांगाचा ठिय्या। लोहारा येथील ग्रामपंचायतीकडून दिव्यांग नागरिकांना मिळणाऱ्या 5% निधीचे गेल्या 5 वर्षापासून वाटप करण्यात आले नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या अनुषंगाने दिव्यांग बांधवांनी बुधवार 24 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मात्र आंदोलन स्थगित करण्यात आले। मासिक सभेच्या दिवशी सकाळपासूनच दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन सुरू केले। ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच कार्यालयात दाखल होताच दिव्यांग बांधव आक्रमक झाले व जोरदार घोषणाबाजी सुरू केली। निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे ग्रामपंचायतचे इतर सदस्य सभेतून पळ काढत बाहेर गेले। नंतर ते सभेला उपस्थित न राहिल्याने मासिक सभा तहकूब करावी लागली। या मासिक सभेसाठी सरपंच प्रवीण मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद शाहबाज देशमुख हे दोघेच उपस्थित होते। या आंदोलनात काशीनाथ ढले, रब्बानी देशमुख, आवेद पटेल, महानंदा रवींद्र दहिकर, निसार देशमुख, सुरेश गुलाब वानकडे, अरमान फकीरा पटेल, अमोल शिवहरी बकाल, रहीम जब्बार देशमुख, उषा संतोष शेरे, दीपाली वाघ, आयशा पटेल, राजू श्याम मोरे, तुळशीराम वाघ आदी दिव्यांग उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।